याला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं, जेणेकरून याचा जो वास असतो तो सगळा निघून जाईल. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली. दुसरीकडे बघू शकता वड्या आपल्या चांगल्या फुललेल्या आहे. तर हाताने चांगलं असं पिळून याचं सगळं पाणी काढून टाकायचं. नंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून या वड्या सगळ्या टाकून द्यायच्या. 1 मिनिटं फिरवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घेतली. त्याला देखील चांगलं असं परतून घ्यायचं आणि नंतर एक कढई घेतली. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. जिरं, मोहरी आणि हिंग टाकून घेतला. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा चांगला परतून झाल्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. ते देखील चांगली अशी परतून घ्यायची. नंतर लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. हा मसाला चांगला परतून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये जे प्युरी करून ठेवली होती टमाटरची ते टाकून घ्यायची. आता हे देखील आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. म्हणजे याचं जे टमाटरचं पाणी असतं ते चांगलं असं आटलं पाहिजे. म्हणजे असं घट्टसर हा मसाला